नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 मधील समरूपता या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय एक महत्त्वाचं जे प्रमेय आहे त्या प्रमेयाचा अभ्यास या व्हिडिओच्या अंतर्गत आणि त्यावर आधारित काही उदाहरणे आपण सोडवून समजून घेणार आहे। त्या प्रमेयाचं नाव आहे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय। परीक्षेमध्ये आपल्याला या ठिकाणी त्याचं विधान दिलेलं असते, ते विधान या ठिकाणी मांडलेलं आहे। जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते। अशा प्रकारचं विधान तुम्हाला परीक्षेला दिलेलं असते आणि अतिशय महत्त्वाचं, त्याला आपण VIMP म्हटलं तरी चालेल। तुम्ही म्हणता याला VIMP, VIMP अशा पद्धतीने आपल्याला या थेरमला नाव देता येईल। आता या ठिकाणी आपण लक्षामध्ये घ्यायचं आहे की इथं तुम्हाला दोन त्रिकोण जे दिलेले आहेत ते समरूप आहेत। म्हणजे हे पक्ष जे आहे त्या पक्षामध्ये आपल्याला फक्त एवढीच माहिती दिली आहे की ते दोन त्रिकोण जे आहेत ते समरूप आहे। असं असेल तर मग त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते। तर आता आपण पहिल्यांदा ह्या आकृत्या मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत। या आकृत्यांमध्ये त्रिकोण ABC दाखवलेला आहे पहिला, आणि दुसरा त्रिकोण आहे DEF। तर याच्यामध्ये आता पक्ष म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला, तर दोन जे त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF, हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दिलेले आहेत। म्हणजे हे झालं आपल्याला पक्षातली माहिती की दोन त्रिकोण आपल्याला समरूप दिलेले आहे। काय सिद्ध करायचं आपण, या ठिकाणी आपलं जे साध्य आहे ते साध्य आहे की या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे एरिया त्रिकोण ABC छेदस्थानी एरिया त्रिकोण DEF, म्हणजे दुसरा जो त्रिकोण आहे तो DEF आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजा म्हणजे संगत बाजू, तर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढा असते। तर यांच्या संगत भुजा आहेत AB, या भुजेशी संगत भुजा आहे DE, तर यांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढा असते या ठिकाणी, बरोबर। आता एकच जोडी या ठिकाणी संगत भुजा नाही तर अजूनही आहे। मग दुसरी जोडी या ठिकाणी मी मांडतो BCचा वर्ग छेदस्थानी दुसरी संगत बाजू याच्याशी येणार आहे EFचा वर्ग, आणि तिसरी जोडी येणार आहे ACचा वर्ग छेदस्थानी DFचा वर्ग। हे आपल्याला सिद्ध करायचं आहे या प्रमेयामध्ये। म्हणजे पक्ष आणि साध्य याला प्रत्येकी अर्धा मार्क असतो। अर्धा मार्क या आकृतीसाठी दिलेला असतो। आकृतीवरून तुम्ही पक्ष आणि साध्य लिहिलं तर तुम्हाला या ठिकाणी साधारणपणे 1.5 मार्कापर्यंतचा गुण तुम्हाला 1.5 मार्क तुम्हाला किंवा 1.5 गुण या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो। आता याच्यामध्ये ही अशी एक रचना केलेली आहे। काय रचना केलेली आहे, तर या ठिकाणी रचनेचा मुद्दा मांडावा लागेल। रचनेचा मुद्दा असेल तर तो या ठिकाणी आपण मांडायचा असतो की रेख AM जो आहे तो लंब काढलेला आहे। रेख AM कोणत्या बाजूवर काढलेला आहे, तर बाजू BCवर काढलेला आहे पहिल्या त्रिकोणामध्ये, आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणामध्ये रेख DN हा लंब काढलेला आहे कोणत्या बाजूवर, तर त्या ठिकाणी बाजू आहे EF। हे अशा पद्धतीने जर रचना असेल तर रचनेचा मुद्दा त्या ठिकाणी तुम्हाला मांडावा लागतो। म्हणजे पहिल्यांदा आपण या ठिकाणी पक्ष लिहिलेला आहे, म्हणजे दिलेली जी माहिती आहे त्याला म्हणतो आपण पक्ष। त्याच्यानंतर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे त्याला म्हणतो आपण साध्य, आणि जर साध्य म्हणजे आपल्याला सिद्धता लिहायची असेल, साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आपण त्या ठिकाणी रचना असेल तर रचना करतो आणि त्याच्यानंतर मात्र मग सिद्धता लिहितो। आता या ठिकाणी आपल्याला सिद्धतेला सुरुवात करायची आहे। मग ही सिद्धतेला सुरुवात करताना या ठिकाणी मी सिद्धतेचा मुद्दा घेणार आहे। या सिद्धतेमध्ये आता आपल्याला एक एक टप्प्याने पुढे जायचं आहे। या सिद्धतेच्या टप्प्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपण एक एक पायरीने पुढे जाऊया। तर हे जे दोन त्रिकोण आहे, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF, तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणधर्म सुरुवातीला आपण अभ्यासलेले आहेत। जे 3 गुणधर्म आहेत ते की कोणतेही दोन त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या
पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असते. त्यानुसार मला असं लिहिता येईल या ठिकाणी की हा जो त्रिकोण ABC आहे त्याचं क्षेत्रफळ छेदस्थानी जो दुसरा त्रिकोण आहे एरिया त्रिकोण DEF यांचं जे गुणोत्तर आहे ते मला या प्रकारे लिहिता येईल. त्यांचा पाया, पहिल्याचा पाया BC आहे आणि त्याची उंची आहे AM, आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये पाया आहे EF आणि उंची आहे त्या ठिकाणी DN. या स्वरूपात मला लिहिता येते. तर हा गुणधर्म आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा, हा गुणधर्म आहे. तर त्याच्याद्वारे आपण हे अशा प्रकारे लिहू शकतो. आता याला हे लिहिताना थोडंसं मी अजून वेगळ्या, म्हणजे याला काय करू, आपण याला सेपरेट पद्धतीने लिहूया. सेपरेट पद्धतीने कसं लिहिता येईल ते बघू. आता आपण सेपरेट पद्धतीने लिहूया. म्हणजे ही मांडणी करताना मला सेपरेट मांडणी अशा पद्धतीने करता येईल की एरिया त्रिकोण ABC छेदस्थानी एरिया त्रिकोण DEF बरोबर. आता काय करणार आहे मी, BC छेदस्थानी EF अगोदर लिहिणार आहे आणि गुणाकाराचं चिन्ह मध्ये देणार आहे आणि इथं लिहिणार आहे AM छेदस्थानी DN, आणि याला म्हणणार आता समीकरण नंबर 1. एक विशिष्ट प्रकारे आपण त्याला मांडलेलं आहे. म्हणजे अशा स्वरूपातून हे या स्वरूपात त्याची मांडणी केलेली आहे आणि त्याला आपण विधान नंबर 1 असं नाव द्यायचं आहे. आता आपल्याला या ठिकाणी हे जे दोन त्रिकोण आहेत, हे दोन त्रिकोण तर समरूप दिलेले आहेत पक्षामध्ये. आता आपण काय करूया की याच्यामधले जे उर्वरित त्रिकोण आहेत, म्हणजे कोणते दोन त्रिकोण, तर या ठिकाणचा हा, त्याला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या कलरने दाखवूया. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की या पहिल्या त्रिकोणाचा हा जो भाग आहे, इकडचा भाग, हा भाग म्हणजे हा त्रिकोण इकडचा, या बाजूचा त्रिकोण, आणि या त्रिकोणामधला हा या ठिकाणी रेखांकित केलेला भाग, हे दोन त्रिकोण आपल्याला पुन्हा एकदा समरूप दाखवायचे आहेत. मूळ त्रिकोण समरूप आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. कोणते दोन त्रिकोण, तर त्रिकोण, याचं नाव आता आपण या घेऊया ABM, त्रिकोण ABM, व त्रिकोण याचं नाव घेताना DEN असं घ्यावं लागेल आपल्याला, DEN. या दोन त्रिकोणांमध्ये आपण आता विचार करूया. तर या दोन त्रिकोणांमध्ये कोन B हा कोन E याच्याशी एकरूप असणार आहे, कारण समरूप त्रिकोणाचे ते संगत कोन आहेत. समरूप त्रिकोणाचे संगत कोन हे एकरूप असतात. हे असं कारण या ठिकाणी आपल्याला देता येईल. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी मला हे कारण देता येईल की समरूप त्रिकोणाचे हे दोन संगत कोन जे आहेत ते एकरूप आहेत. आता दुसरा घटक बघा, या ठिकाणी 90 अंशाचा कोन आहे, या ठिकाणी सुद्धा 90 अंशाचा कोन आहे. म्हणजे नाव घेताना या ठिकाणी आपण आता 3 अक्षरी नाव घेऊया. AMB हा कोन DNE याच्याशी एकरूप असणार आहे, कारण त्याला आपण देता येईल आपल्याला कारण की प्रत्येक कोनाचं माप जे आहे ते 90 अंश आहे. प्रत्येकी 90 अंश असल्यामुळे ते एकरूप असणार आहे. म्हणजे हे जे दोन त्रिकोण आता आपण घेतले होते, तर त्रिकोण ABM समरूप त्रिकोण DEN होईल, आणि त्याला कारण असणार आहे त्या ठिकाणी कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटीनुसार ते दोन त्रिकोण समरूप झाले. कोणतेही दोन त्रिकोण समरूप झाले की त्यांच्या संगत बाजू प्रमाणात येतील. मग आपण यांच्या संगत बाजू प्रमाणामध्ये घेऊया. AB छेदस्थानी DE बरोबर BM छेदस्थानी EN बरोबर AM छेदस्थानी DN, आणि पुढे आपण कारण लिहूया समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ह्या प्रमाणामध्ये असतात. आणि याला आता आपण विधान क्रमांक 2 किंवा समीकरण नंबर 2 असं नाव देऊया. परंतु आता बघा, आपल्याला या ठिकाणी पक्षामध्ये काय दिलेलं आहे, पक्षामध्ये दिलं होतं की त्रिकोण ABC हा त्रिकोण DEF याच्याशी समरूप आहे, हे आपल्याला दिलेलं आहे पक्षामध्ये. पुन्हा आता हे दोन त्रिकोण समरूप आहे म्हणजे त्यांच्या संगत बाजू प्रमाणामध्ये असतील. मग संगत बाजू कोणत्या कोणत्या आहेत त्यांचं आता या ठिकाणी आपण मांडणी करूया. म्हणजेच AB छेदस्थानी DE बरोबर BC छेदस्थानी EF बरोबर AC छेदस्थानी DF अशा प्रकारे होईल. पुन्हा त्याला कारण तेच म्हणू आपण, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. हे असं
कारण या ठिकाणी आपल्याला लिहावं लागते आणि मग याला विधान क्रमांक 3 असं नाव देऊया. विधान क्रमांक 3. आता या ठिकाणी आपल्याकडे 3 विधानं मिळालेली आहेत. तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी की 3 वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला विधानं आपण मिळवली आहेत. पहिलं विधान या ठिकाणी इथं तुम्हाला मी दाखवतो. पहिलं विधान आपण याला नाव दिलं होतं विधान क्रमांक 1, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता याला विधान क्रमांक 2 असं नाव दिलेलं आहे. आपण इथं विधान क्रमांक 2 असं नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी विधान क्रमांक 3 असं नाव दिलेलं आहे. आता विधान 2 आणि 3 आणि त्याचप्रमाणे आता विधान नंबर 1 या सगळ्यांचा आपण एकत्रितपणे थोडासा विचार करूया. आता या ठिकाणी विधान क्रमांक 2 आणि या विधान क्रमांक 3 मध्ये ही सगळी गुणोत्तरं या AB/DEC समान आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल विधान 1 व 2 वरून विधान 2 व 3 वरून आपल्याला काय म्हणता येईल की सगळी जी गुणोत्तर आहेत म्हणजे AB/DE बरोबर, हे पहिल्यांदा मांडून घेऊया आपण, BM/EN बरोबर AM/DN आणि पुन्हा हे 2 गुणोत्तरं याच्याशी एकरूप असल्यामुळे हे सगळे गुणोत्तरं एकरूप होतील. BC/EF बरोबर AC/DF आणि आता याला विधान क्रमांक द्यायचा आहे 4. आता विधान नंबर 1 व 4 वरून आपण बघूया. आता विधान नंबरमध्ये BC/EF आहे, इथं सुद्धा BC/EF आहे. त्याच्यामुळे हे गुणोत्तर आपल्याला 1, 2, 3, 4 यापैकी कोणत्याही गुणोत्तराशी बदलून घेता येऊ शकेल कारण समान आहे त्या सगळ्या संख्या, सगळी गुणोत्तरे. AN/DN ह्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे याच्या जागी आपल्याला यापैकी कोणतेही गुणोत्तर, उर्वरित 5 गुणोत्तरापैकी कोणतेही गुणोत्तर घेता येऊ शकते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो विधान 1 व विधान 4 वरून, विधान 1 व 4 वरून समजा आता या ठिकाणी मी हे गुणोत्तर घेतलं तर या गुणोत्तरामध्ये मला असं म्हणता येईल की एरिया त्रिकोण ABC छेदस्थानी एरिया त्रिकोण DEF. आता मी काय करतो की मला आता काय सिद्ध करायचं आहे तर AB वर्ग छेदस्थानी DE वर्ग या गुणोत्तराला. मग आता मी या BC/EF ला AB/DE ने रिप्लेस करू शकतो, म्हणजे बदल करू शकतो. म्हणजे मी या ठिकाणी BC/EFच्या जागी, कारण हे BC/EF हे या AB/DEC समान आहे, म्हणजे मला असं म्हणता येईल AB/DE. त्याचप्रमाणे गुणिले AM/DN हे जे गुणोत्तर आहे या गुणोत्तराच्या जागी AM/DN हे गुणोत्तर याच्याशी सुद्धा समान आहेच. त्याच्यामुळे मी याच्या जागी, या गुणोत्तराच्या जागी हे गुणोत्तर सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच मला आता या ठिकाणी अशा प्रकारे एक गुणाकार मिळालेला आहे. या दोघांचा गुणाकार केला तर तो येणार आहे ABचा वर्ग आणि या ठिकाणी गुणाकार केला तर तो येणार आहे DEचा वर्ग. म्हणजे या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कशाबरोबर आलं आहे तर त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं आलेलं आहे. म्हणजे हा पहिला भाग जो आहे आपण हा अशा पद्धतीने सिद्ध केलेला आहे. आता आपल्याला हा जो उर्वरित भाग आहे हा सुद्धा सिद्ध करता येईल, कारण या गुणोत्तरामध्ये आपण BC/EF लिहू शकतो इथं, कारण ही सगळी गुणोत्तर समान आहे आणि हे सगळे गुणोत्तर तुम्हाला या ठिकाणी कुठंतरी मिळणार आहेत. त्याच्यामुळे मी या ठिकाणी या 2 गुणोत्तराला BC/EF ने रिप्लेस करू शकतो. एक तर अगोदर आहेच BC/EF, फक्त याला मी रिप्लेस केलं तर मला BC/EF गुणिले परत BC/EF मिळेल. म्हणजेच मला BCचा वर्ग छेद EFचा वर्ग दाखवता येईल. त्याचप्रमाणे मला ACचा वर्ग छेद DFचा वर्ग सुद्धा दाखवता येईल. मग फक्त आपण म्हणायचं आहे की त्याचप्रमाणे आपल्याला हे सगळं जे आहे ते दाखवता येईल. म्हणजे फक्त एक आपण विधान लिहायचं आहे की म्हणून मग असं आपण दाखवल्यामुळे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की एरिया त्रिकोण ABC छेदस्थानी एरिया त्रिकोण DEF बरोबर हा पहिला तर आहेच ABचा वर्ग छेदस्थानी DEचा वर्ग आहेच. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी BCचा वर्ग छेदस्थानी EFचा वर्ग बरोबर ACचा वर्ग छेदस्थानी DFचा वर्ग हे अशा पद्धतीने दाखवता येईल किंवा सिद्ध करता येईल. हे दाखवता येईल असं आपल्याला फक्त या ठिकाणी वाक्य
दाखवता येईल असं म्हटलं की आपलं हे जे काही सिद्धता आहे ही सिद्धता या ठिकाणी पूर्ण होईल. अतिशय सोपी सिद्धता आहे. सगळ्या पायऱ्या जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला या ठिकाणी ही सिद्धता चांगल्या पद्धतीने समजेल. आता आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं जे प्रमेय अभ्यासलं आहे, त्याची सिद्धता बघितली आहे. त्याच्यावर आधारित आपल्या सराव संच 1.4 मधील काही उदाहरणे सोडवून समजून घ्यायचा प्रयत्न करूया. पहिलं उदाहरण या ठिकाणी असं दिलेलं आहे, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. म्हणजे हे जे दोन त्रिकोण आहेत, तर समजा ते दोन त्रिकोण त्रिकोण ABC व त्रिकोण PQR आहेत असे आपण या ठिकाणी मानू शकतो. या ठिकाणी तुम्ही कोणतेही दोन नावं घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण ते दोन त्रिकोण मानूया. आता यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 3:5. मग आता संगत बाजू म्हणजे कोणत्या येणार आहे या ठिकाणी, तर आपल्याला असं दिलं आहे की ABPQ बरोबर 3:5 असं आपल्याला दिलेलं आहे, आपल्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे. आपण हे असं लिहू शकतो, म्हणून AB छेदस्थानी PQ बरोबर 3/5 अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. याला आपण 1 नंबर असं नाव देऊ शकतो, क्रमांक 1 असं नाव देऊया. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दिलेले जे दोन त्रिकोण आहेत ते समरूप आहेत. जे दोन त्रिकोण आपल्याला दिले होते ते समरूप, आपण त्यांना त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मानलं, म्हणून आपण असं लिहू शकतो, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणून मग आता त्यांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर होईल, एरिया त्रिकोण ABC छेदस्थानी एरिया त्रिकोण PQR बरोबर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असते. आताच आपण ते प्रमेय अभ्यासलेलं आहे. मग या ठिकाणी आपण कारण लिहू शकतो, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म असं आपल्याला या ठिकाणी याचं कारण देता येईल. याला आपण विधान नंबर 2 म्हणूया किंवा समीकरण नंबर 2 म्हणूया. आता समीकरण 1 आणि 2 यांचा आपण एकत्रित विचार करूया. इथं AB छेद PQ ची किंमत इथं ठेवूया, म्हणजेच तुम्हाला असं म्हणता येईल, एरिया त्रिकोण ABC छेदस्थानी एरिया त्रिकोण PQR बरोबर, इथं आता आपल्याला किंमत टाकावं लागणार आहे, 3/5 कंसाचा वर्ग होईल. आणि मग यांचे वर्ग करूया. आता आपण 3चा वर्ग या ठिकाणी येणार आहे 9 आणि 5चा वर्ग येणार आहे 25. म्हणजेच या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आलं 9/25 किंवा 9/25 असं आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर म्हणता येईल. यानंतर आपण आता दुसरं उदाहरण या ठिकाणी बघूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. थोडा ॲक्टिव्हिटी बेस म्हणू आपण त्याला, किंवा कृतीयुक्त उदाहरण म्हटलं तरी चालेल. दोन त्रिकोण समरूप आहेत असं दिलं आहे आपल्याला, आणि ABPQ ची किंमत दिली आहे 2/3. तर पुढील चौकटी पूर्ण करा. तुम्हाला या ठिकाणी काही चौकटी दिलेल्या आहेत, ह्या चौकटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. यालाच म्हणतो आपण ॲक्टिव्हिटी बेस क्वेश्चन किंवा कृतीयुक्त प्रश्न. इथंही एक चौकट दिलेली आहे आणि या ठिकाणी इथं एक चौकट दिलेली आहे आपल्याला. तर ह्या चौकटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. एकूण 3 चौकटी आहेत, त्या तिन्ही चौकटी आता आपण पूर्ण करून घेऊया. मग या ठिकाणी बघा की एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर, आता हे समरूप असल्यामुळे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर असणार आहे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं. त्यातली एक ABचा वर्ग दिलेला आहे. मग ABC संगत बाजू कोणती आहे, तर PQ, म्हणजेच या ठिकाणी येणार आहे PQचा वर्ग. म्हणजे आपण अशी जर रिकामी जागा भरली तर अर्धा गुण त्या ठिकाणी दिलेला असतो. मग इथं त्यांनी किंमत टाकून आपल्याला दिलेली आहेच अगोदरच, 2चा वर्ग 3चा वर्ग. फक्त आता आपल्याला वर्ग करायचे आहेत. 2चा वर्ग त्या ठिकाणी येणार आहे 4 आणि 3चा वर्ग या ठिकाणी येणार आहे 9. म्हणजेच या चौकटीमध्ये आपण आता उत्तर लिहिलेलं आहे 4/9.
अशा प्रकारे अतिशय सोपं उदाहरण आहे हे. आता त्याच्यानंतर जे तिसरं उदाहरण तुमच्या पुढे दिलेलं आहे त्या तिसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा तशाच प्रकारे दिलं आहे थोडंसं, की या ठिकाणी आपल्याला असं सांगितलेलं आहे की हे दोन त्रिकोण समरूप आहे आणि त्यांची क्षेत्रफळे दिलेली आहेत, तर पुढील चौकटी पूर्ण करा. तर हा सुद्धा कृतीयुक्तच प्रश्न आहे. मग याच्यामध्ये एरिया त्रिकोण ABC छेदस्थानी एरिया त्रिकोण, या ठिकाणी आता दुसरा त्रिकोण येणार आहे त्रिकोण PQR. मग इथं फक्त तुम्हाला लिहायचं आहे या चौकटीमध्ये एरिया त्रिकोण PQR. आता आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की दोन समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणामध्ये असते. मग इथं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल यांची संगत बाजू जी आहे ती संगत बाजू आपण घेऊया. या ठिकाणी आपल्याला हे म्हटलं आहे AB छेद PQ. मग या ठिकाणी मी AB छेदस्थान ABचा वर्ग छेदस्थानी PQचा वर्ग असं एक पायरी लिहिणार आहे. आणि आता इथं भाग घालवायचा आहे. 80 छेद 125 यांची किंमत त्यांनी टाकून दिलेली आहे. तर याला 5ने भाग जातो, कारण एकक स्थानी 0 आणि 5 आहे, त्यामुळे 5ने भाग जाणार आहेच. मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 25 5 125 आणि 16 5 80. मग याचं रूपांतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल 16 छेदस्थानी 5, म्हणजे याचं संक्षिप्त रूप 16 छेदस्थानी 5 आलेलं आहे. आता ही जी पायरी या ठिकाणची तुम्हाला केलेली आहे आपण, ही पायरी पुस्तकात किंवा उदाहरणात दिलेली नाही, त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गोंधळ उडतो. तर ही आपण करायची आहे. कृतीयुक्त उदाहरणामध्ये आपल्याला काही पायऱ्या स्वतः करता येतात, आपण त्या पायऱ्या करायच्या असतात. आता इथं वर्गमूळ घेतलेलं आहे या डाव्या बाजूचं, म्हणजेच आता आपल्याला उजव्या बाजूचं सुद्धा वर्गमूळ घ्यावं लागेल. मग 16चं वर्गमूळ 4, इथं 25चा भाग गेला, म्हणजे इथं 25 5 1600, म्हणजे 5ने भाग घालवल्यावर काय येईल 25 5 1600 आणि 16 5 80, म्हणून या ठिकाणी येतील 16 छेद 25. मग 16चं वर्गमूळ 4 आणि 25चं वर्गमूळ या ठिकाणी येणार आहे 5, म्हणजेच या चौकटीमध्ये आली संख्या 4 आणि 5. अशा तुम्हाला 3च चौकटी दिलेल्या आहे. ही मधली जी पायरी आहे ही मधली पायरी तुम्हाला दिलेली नव्हती, पण आपण अशा प्रकारची जी मधली पायरी आहे ही मधली पायरी आपल्याला या ठिकाणी काही गरज असेल तर आपण ती पायरी लिहू शकतो. कृतीयुक्त जरी प्रश्न असला तरी पूर्ण सोडवायचं आहे आणि जिथं काही चौकटी दिलेल्या असतात त्या चौकटी तुम्ही त्या पूर्ण करायचे. त्याला तुम्ही पेन्सिलने किंवा पेनाने चौकट करून अशा पद्धतीने हा कृतीयुक्त प्रश्न पूर्ण करायचा असतो. पुढील उदाहरण क्रमांक 4 या ठिकाणी आपण घेतोय. आता उदाहरण क्रमांक 4 मध्ये तुम्हाला काही माहिती दिलेली आहे. त्या माहितीच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी किंमत काढायची आहे. उदाहरण वाचून घेऊया आता आपण. या उदाहरणात तुम्हाला दिलं आहे की त्रिकोण LMN हा समरूप आहे त्रिकोण PQRशी, आणि हे अशा पद्धतीची काही माहिती आपल्याला दिलेली आहे. याचा अर्थ तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे. हे जर तुम्हाला समजलं तर मग MN ची किंमत आपल्याला काढता येईल. हे असं दिलेलं आहे 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR 16 गुणिले एरिया त्रिकोण LMN, म्हणजे थोडक्यामध्ये त्रिकोण PQRची 9 पट, त्रिकोण PQRच्या क्षेत्रफळाची 9 पट आणि त्रिकोण LMNच्या क्षेत्रफळाची 16 पट समान आहे, असा याचा अर्थ आहे. QRची किंमत दिली आहे 20, तर MNची किंमत काढा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मग या ठिकाणी आता आपण जे दिलं आहे, पहिल्यांदा जे दिलं होतं की नाही आपल्याला, हे आपण व्यवस्थित मांडून घेऊया. म्हणजेच मला हे असं या ठिकाणी मांडता येईल की 9 गुणिले म्हणजे दोन त्रिकोण पहिल्यांदा आपण समरूप आहे ते घेऊया. त्रिकोण LMN पहिल्यांदा तो मुद्दा कंप्लीट करूया आणि त्रिकोण PQR हे समरूप आहेत, म्हणून या ठिकाणी कारण लिहायचं आहे पक्ष म्हणजे उदाहरणात तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून मग आता यांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे एरिया त्रिकोण LMN छेदस्थानी एरिया त्रिकोण PQR बरोबर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं. तर संगत बाजूंच्या 3 जोड्या असतात, त्यापैकी आपण योग्य ती जोडी निवडायची असते. आता इथं QR आणि MN याच्याशी संबंधित उदाहरणातला भाग विचारलेला आहे, म्हणून आपण ती जोडी लक्षामध्ये घेऊया. तर QR आणि MN, मग या ठिकाणी मी म्हणेल या ठिकाणी MNचा वर्ग छेदस्थानी QRचा वर्ग, आणि पुढे कारण देणार आहे आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म, असं शॉर्टकटमध्ये या ठिकाणी मी लिहितो. ओके, जागा कमी असल्यामुळे. मग आपण
याला 1 नंबरचं विधान म्हणूया, 1 नंबरचं विधान अशा प्रकारे. परंतु आता आपल्याला काय दिलं आहे बघा बरं. अजून या ठिकाणी मी अंडरलाईन करून दाखवलंय तुम्हाला की 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR बरोबर, म्हणजे या त्रिकोण PQRच्या क्षेत्रफळाची 9 पट, आणि त्याच्याच बरोबर दिलाय तुम्हाला अशा पद्धतीने. तर याचा अर्थ आता आपण हे गुणोत्तराच्या स्वरूपात मांडूया, या प्रकारे गुणोत्तराच्या स्वरूपात मांडूया. मग हा LMN त्रिकोण अंशामध्ये आहे, मग अंशामध्येच राहू द्या. म्हणजे या त्रिकोण PQRचं पक्षांतर इकडे करू आणि ह्या 16चं पक्षांतर इकडे करू. म्हणजेच काय होईल, हा 9 जसा आहे तसाच ठेवा, या 16चं पक्षांतर इकडे केल्यावर तो छेदस्थानी जाईल बरोबर. हा अगोदरचा जो त्रिकोण आहे एरिया त्रिकोण LMN छेदस्थानी, या ठिकाणी हा आता इकडे पक्षांतरित करूया. हा इकडे गुणिले होता म्हणजे छेदस्थानी जाईल भागिले एरिया त्रिकोण PQR अशा प्रकारे होईल बरोबर आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय होईल, थोडक्यामध्ये या ठिकाणी असं होईल. आता आपल्याला थोडक्यामध्ये असं लिहिता येईल की ही बाजू इकडे घेतो आता मी, एरिया त्रिकोण LMN छेदस्थानी एरिया त्रिकोण PQR बरोबर याची जी किंमत आली आहे ती आली 9/16. याला म्हणू आता समीकरण नंबर 2. आता 1 आणि 2 याच्यामध्ये जी डावी बाजू आहे ही डावी बाजू समान आहे. ही डावी बाजू समान असल्यामुळे उजवी सुद्धा बाजू समान असणार आहे. उजवी बाजू सुद्धा समान असणार आहे. मग या ठिकाणी आपण म्हणूया विधान 1 व 2 वरून या ठिकाणी आपण एक अशी रेषा घेऊया म्हणजे सेपरेशन होईल. तर विधान 1 व 2 वरून आपल्याला काय म्हणता येईल, विधान 1 व 2 वरून आपल्याकडे एक अजून तिसरं विधान मिळेल की MNचा वर्ग बरोबर छेदस्थानी QRचा वर्ग याची किंमत आपल्याकडे मिळालेली आहे 9/16. डावी बाजू समान असल्यामुळे उजवी बाजू सुद्धा आपल्याला समान घेता येऊ शकते. झालं. आता दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ. मग आता वर्गमूळ घेतल्यावर या बाजूकडचा वर्ग निघून जाईल, MNच फक्त शिल्लक राहील. इथला वर्ग निघून गेल्यावर फक्त QR शिल्लक राहील बरोबर. याचं वर्गमूळ निघते 3, याचं सुद्धा वर्गमूळ निघते 4. हे 3चं वर्गमूळ 4 म्हणजे 16चं वर्गमूळ 4, 9चं वर्गमूळ 3. आता आपल्याला QRची किंमत दिली आहे त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे बघा उदाहरणामध्ये की QRची किंमत 20 असेल तर MNची किंमत काढा. मग इथं ठेवूया आता आपण QRची किंमत, म्हणजे आपल्याला MNची किंमत शोधून काढता येईल. MN जसा आहे तसाच ठेवा आणि QRची किंमत 20 दिली आहे ती ठेवली आपण याच्यामध्ये 3/4. याला सोपं रूप द्या, तिरकस गुणाकार करून म्हणजे आपल्याला म्हणता येईल MN बरोबर, या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल सोप्या भागामध्ये किंवा सोप्या रूपामध्ये आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की MN बरोबर या दोघांचा गुणाकार 20 गुणिले 3/4. इथं भाग घालवायचा आहे, इथं भाग जातोय 4ने, या 20ला भाग जाईल 4×1 4, 4×5 20. मग आता या ठिकाणी शिल्लक राहिलेत 5 आणि 3. 5 आणि 3 यांचा गुणाकार आला 15, म्हणजेच MNची लांबी आली 15. मग तुम्हाला या ठिकाणी उत्तर म्हणता येईल. म्हणून MN बरोबर 15 हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे. हे अशा पद्धतीची जी उदाहरणं आहेत ही समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणधर्मावर आधारित आहेत. सराव संच 1.4 मधील मी सुरुवातीची 4 उदाहरणे घेतलेली आहे. आता या ठिकाणी जी उर्वरित उदाहरणे आहेत ही उर्वरित उदाहरणे पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर आपण क्लिक करा. म्हणजे तुम्हाला पुढची जी 5 पासून तर 9 पर्यंतची उदाहरणे आहेत, 5 पासून तर 7 पर्यंतची जी उदाहरणे आहेत ती उदाहरणे तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. कीप वॉचिंग, कीप लर्निंग. थँक्यू.